महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की त्यांना निधी मिळत नाही, बार्टी आणि सारथीला निधी मिळतो, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही. सही की महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीचं वाटप, तारटी असेल, बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, मग यातमध्ये भेदभाव कशाचा पाहिजे. जर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्ती देताना बार्टी आणि सारथीला देऊन दिली, महाज्योतीची फाईल फायनान्समध्ये पडू नये, त्याप्रमाणे काय केलं. आता जर वित्तमंत्री म्हणत असतील की माझी ती चूक झाली, म्हणजे तुमच्या सारथीला देताना चूक झाली असं म्हणाल आणि महाज्योतीला देताना मग पुन्हा एक चूक करा. परंतु या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून, ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल. आणि तुम्ही ओबीसीच्या संदर्भात तुमची सरकार म्हणून भूमिका काय आहे हे सांगा आम्हाला. अर्थमंत्री अजित पवार हे ओबीसी विद्यार्थ्यांना निधी वाटपामध्ये भेदभाव करत असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. त्यांच्याजवळ काही महाज्योतीचे विद्यार्थी आज तक्रार घेऊन आलेले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांना ही जी आहे ती प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच काय नेमकं प्रकरण आहे आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, महाज्योतीसोबत जे आहे ते भेदभाव केला जातो असा तुमचा आरोप आहे. आज सर 11 ऑक्टोबर 2025 तारीख आहे आणि मागच्याच वर्षी 11 ऑक्टोबर 2024ला आमचा GR आला होता की सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या 2023 तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात येईल. परंतु सारथी आणि बार्टीला पुढच्या 3 महिन्यामध्ये GR आल्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांच्या नोंदणी दिनांकापासूनची पूर्ण फेलोशिप दिली. फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांना त्यांनी ती फेलोशिप दिलेली नाही आहे नोंदणी दिनांकापासूनची. तुम्ही विजय वडेट्टीवार साहेबांची भेट घेतली आहे, काय नेमकं तुम्हाला त्यांच्याकडनं आश्वासन मिळालेलं आहे आणि तुम्ही यापूर्वी कुठे कुठे तक्रार घेऊन गेलो होतो. सर, विजय वडेट्टीवार साहेबांच्या काल रॅली होती इथे ओबीसी समाजाची. त्याच्यात आमच्या PhDचे 100 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते आणि साहेबांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही एक पत्र देणार आहोत आणि या संस्थावर जो अन्याय होतोय, महाज्योती संस्थेवर जो अन्याय होतोय निधीच्या वाटपात, तर त्याच्याबद्दल ते पाठपुरावा करणार आहे असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे. अजितदादांवर तुम्ही थेट आरोप करत आहात की त्यांच्याकडे तुम्ही यापूर्वी तक्रार घेऊन गेला होता. जे माझे सोबतचे विद्यार्थिनी आहेत ते सारखं अजित पवारांकडे जाऊन, म्हणजे जे पण आमचे GRs आहेत ते दाखवतात, तरी पण ते म्हणतात की आम्ही महाज्योतीला पैसे देत नाहीत. मग तुम्ही सारथीला देता, मग महाज्योतीला का देत नाही? ओबीसीच्या विद्यार्थ्यांवरच का हा अन्याय? मग सारथीला तुम्ही देतात अशी विचारणा केल्यावर काय उत्तर मिळतं? मग ते आम्हाला म्हणतात आम्ही चूक केली देऊन. मग ती चूक तुम्ही महाज्योतीला पण देऊन करा ना. मग महाज्योतींच्या विद्यार्थिनीवर का हे अन्याय करत आहात? साधारण भाऊ, कधीपासून निधी जे आहे ते रखडलेला आहे हा आणि किती निधी जे आहे ते थांबल्या गेलेला आहे? माझी आम्ही जे विद्यार्थी आहेत ते 1 जानेवारी 2022 पासून PhD नोंदणी झालेले आहेत. आमची जी महाज्योतीची बॅच आहे ती 2023ची आहे. म्हणजे ऑलरेडी आम्ही 2 वर्ष लेट आणि त्यामध्ये आता 2025 चालू आहे. आम्हाला PhD सबमिट करायला आता 6 महिने ते 1 वर्ष एवढाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे. अजूनपर्यंत जर आमच्याकडे जर निधी आलेला नाही आहे तर आम्ही PhD कुठल्या भरोश्यावर जमा करायची आणि कशी जमा करायची? थेसिस प्रिंटिंग करायला जो खर्च लागतो, शेवटच्या टप्प्यात जो काम आहे त्यासाठी प्रचंड प्रमाणात निधी लागतो. तो निधी जर मिळाला नाही तर आमची PhD वेळेत पूर्ण होणार नाही. त्याचा फटका आम्हाला शैक्षणिक स्वरूपात बसणार आहे. अच्छा, सारथी आणि बार्टीचा निधी अविरत मिळत आहे त्या विद्यार्थ्यांना? सारथी आणि बार्टीला GR आल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांचे पैसे त्यांना रिलीज झालेले आहेत, परंतु महाज्योतीला निधी मिळालेला नाही आहे. संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांना जेव्हा वेळोवेळी आम्ही विचारणा करतो तर ते फक्त आश्वासन आणि आश्वासन याच्या पलीकडे ते कुठलंही काम करत नाही. बरं, संबंधित विभागाचे मंत्री अतुल सावे आहेत, हे पाठपुरावा करत नाही आणि अजितदादावर देखील तुम्ही आरोप करताय अर्थमंत्री ते असल्याने नक्की निधी तिथूनच येतो. मात्र मुख्य तक्रार तुमची जे अतुल सावेकडे असली पाहिजे, तर त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते? हां, तर याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जर आम्ही एवढेच उच्च शिक्षित संशोधक विद्यार्थी तुम्ही आम्हाला म्हणता, तर आमचा जो यांनी फुटबॉल केलेला आहे, म्हणजे यांनी इकडून लात मारायची वित्त विभागाने, तिथून आमच्या संबंधित खात्याने लात मारायची, म्हणजे हा जो फुटबॉल केलेला आहे, तर ही अवस्था आमची अशी संशोधकांची करून ठेवली आहे, तर सामान्यांची कशी करून ठेवली असतं त्याने विचार करावा तुम्ही.
नक्कीच आपण पाहू शकतो की सर्वच महाज्योतीचे विद्यार्थी आहे PhD मध्ये संशोधन करताय. एकूणच त्यांचा थेट आरोप आहे की राज्य सरकारकडनं यांचा निधी जो आहे तो अडवला जातोय. सारथी आणि बार्टी यांना जे ते नियमित निधी दिला जातोय. मात्र संबंधित विभागाकडे जेव्हा हे तक्रार करतात तेव्हा ते वित्त विभागाकडे पाठवतात आणि वित्त विभाग त्यांना पुन्हा संबंधित विभागाकडे पाठवतो. मात्र असं हे या सगळ्या विभागांमध्ये पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा यांचा निधी जो आहे तो अद्यापही रखडलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना त्यांचा निधी मिळावा अशी त्यांची एकूणच मागणी आहे. आणि या संबंधित काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार खुद्द मुख्यमंत्र्याला पत्र देऊन याची तक्रार देखील करणार आहेत. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.